कधी लग्न करणार म्हणजे दीपक महाजन. मला लाईव्ह मध्ये पण विचारतायत, मग एक वन अँड ऑल आन्सर करून दे, सस्पेन्स मोकळा करून दे. ओके, 1 वाजला आहे. ॲक्च्युली काय झालं, मी तिकडनं आल्यानंतर माझा मित्र हर्षदसोबत मी मूवीला चालला गेलो, मूवीचा प्लॅन केला आणि आता घरी येतो आहे. तर घरी आल्यावरती मला काय दिसतं बघा, हॅपी फादर्स डे पापा. आणि केक आणला होता स्नोईने आणि पिऊने माझ्यासाठी. बट अनफॉर्च्युनेटली ते झोपून गेले. म्हणजे मला माहीत नव्हतं हे सरप्राईज होतं, मला जास्त लेट होऊन गेलं, तर मला त्याचं खूप वाईट वाटतं आता. ओके, दिस इज कार्ड, ती मी नंतर वाचायला आराम. सो आय एम रिअली सॉरी पियुष नाही, इफ यू आर वॉचिंग दिस. मला खरंच आयडिया राहिलीच नाही की तुम्ही असं काहीतरी प्लॅन करतायत. मी तो प्लॅन केला नसता. आणि पियूचं मन किती मोठं ते बघा. मी तिला म्हटलं मी माझ्या मित्रासोबत जातो, तर तिने मला नाही पण म्हटलं नाही, कारण की तिला माहिती की खूप दिवसानंतर मी तिला भेटायला चाललो आहे. तर ती म्हटली की तू जा. पण तिला वाटलं की मी येऊन जाईल, पण मला लेट होऊन गेलं. मूवी सगळं जेवण वगैरे करत येते. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू हॅव यू बोथ, पियू आणि स्नोई. थँक्यू सो मच, आय लव्ह यू अ लॉट. आणि देवाचं मी नेहमी हेच आभार मानतो की माझ्या आयुष्यात तुम्ही दोघं आहात. तुमच्यामुळेच सगळे रौनक आहे, तुमच्यामुळेच जे आहे ते आहे. सो थँक्यू सो मच, आय लव्ह यू. आता मी जाऊन झोपतो. उद्या हा केक कट करू, स्नोई उठेल तेव्हा. मी जस्ट कार्ड वाचला होता. I'm very lucky. म्हणजे I'm very lucky. Yes, grateful for this life, for everything. God, thank you so much. Thank you. And thanks to you all as well. ह्याच्यात जे लिहिलं आहे मी ते नाही सांगू शकत, बट जे लिहिलं आहे त्याच्याने मी खूप इमोशनल फील करतो आता. आणि आय एम फीलिंग व्हेरी ब्लेस्ड की एवढे सगळे चांगले लोक माझ्या आयुष्यात आहेत. सो लव यू स्नोई बेटा, लव यू पियू. बेटा दे दे. छोनी, थँक्यू फॉर द कार्ड. हा बेटा, थँक्यू मम्मा अँड थँक्यू छोनी. आणि स्नोईचं नवीन गेम आहे फिशिंग करायचं. आपण ह्याच्यात सगळ्या फिश टाकून देऊ. स्नो काय फिश, हे बघ. हे बघ सगळ्या फिश टाकल्या का, ऑल डन. हे बघ हे बघ छोनी, आता अच्छा पकड. स्नो हे बघ हे बघ, हे काय हे कर. अच्छा 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 बघ चुनी, हे बघ फिश पकडली. जी बाहेरवरती आली तिला पकडायची असं. आणि मम्मा इज ऑल सेट टू गो टू ऑफिस. मंडे ब्लूज, नो मंडे ग्रीन्स, ग्रीन फ्लॅग, ग्रीन फॉरेस्ट, ऑल फाईन, ऑल गुड. नाश्ता करते मॅडम सकाळी लवकर उठून, सगळा नाश्ता बिस्ता रेडी करून, तयार करून, सगळे कामं उरकून, स्नोईला खाऊ घालून ती निघते बघा. आता ॲक्च्युली तिला पोचून जायला पाहिजे होतं, पण आज थोडं लेट होऊन गेलं. थोडा गडबड हो गया एक कार्यक्रम, बट इट्स ओके. हाँ आज लेट होऊन गेलं ना, म्हणजे ठीक आहे, कोई नहीं होता है. चलो छोनी सोबत आज पापा राहतील. छोनी फिश कैच. एक मछली तार में गई, एक मछली तार में गई.
स्नोई उठून गेली आहे. सोनी 1:30 वाजायला झोपली होती. स्नोई उठली आता. आणि स्नोई उठल्या उठल्या काय म्हणते? जुजू. हो बेटा जुजू. मग पापाला किशी दे. थँक्यू थँक्यू. पापा इज द कश काय ना पापा इज द जुजू. पापा इज द जुजू नाही. पापा इज द स्नोई इज द मम्मा इज द. आता जुजू मध्ये बसायचं. आणि आता शेवटची पप्पी देऊन दे. लास्ट पप्पी पापाला किशी देऊन दे. ब्लॅकमेल करून घेतला आहे. चला तर तुला जुजू मध्ये बसवतो. Mama is back. Chuchu, Mama is back. I don't care. Give me Juju. Yeah, Juju is priority. Juju is priority. पापाला नाही देत असं स्नोई. अगं आत्ताच तर उतरली जुजू मधनं. चूचू का जुजू? चूचू का मम्मा? तिकडं चूचू आहे. ते बघ ते एसीचा खाली चूचू आहे ना. कबूतर. हा मग तिची चूचूच आहे ना ती. चूचू तिकडे चूचू आहे. इकडे आमचा ताऊ मम्माला विचारलं का मम्मा हाऊ वॉज युअर डे? मम्मा टोनीची आठवण आली मला. टोनी पापा मला घुमणी घेऊन गेले होते. टोनी नाही मेलं. टोनी नाही मेलं. लाडी लाडी मम्माला. लाडी लाडी मम्मा. लाडी लाडी मम्मा. नेखा. काय काय हे काय आहे स्नोई? नेखा काय असते ग? चष्मा आहे ना तो. नेखा कशा असते ग बाई ग तू ग? हा चोनी. चलो चलो मम्मा फ्रेश हो जाओ. चेंज कर लो. येस. ये बेबी. स्नोईचा ड्रेस घ्यायला जाऊ. अरे हा नाही तर डान्स प्रॅक्टिस करू. डान्स प्रॅक्टिस करू. कुछ काहीतरी करावं लागेल. प्रोडक्टिव्ह करावं लागेल काहीतरी आज. सो बस थोडं ऑफिस संपण्यातच आहे. संध्याकाळी करूया. येस येस येस. भूक लगी तेरे को? नाही नाही अजून नाही. चल ऑफिस संपू मग मिलते है. ब्रेक है बाद. ब्रेक है बाद. छोनी ए खतरो के खिलाडी काय केलंय तुझे? 7:30 आलेत आणि मॅडम बघ 6:30लाच जेवण करून घेतात. व्हेरी नाईस व्हेरी गुड. 6:30लाच डिनर. सूर्यास्त होने से पहले खा लिया जाए. आणि हा तो काल रात्रीचा केक खाते. आय एम रिअली सॉरी. मी कार्ड वाचलं अँड आय फेल्ट रिअली व्हेरी व्हेरी इमोशनल. एकदम प्लॅन नव्हतं पण हा मी तेच ना म्हणजे मला पण नव्हतं माहित ना. नाही तर मी लवकर आलो असतो. आय नो बट पण आय वॉज लाईक तू येऊनच जाशील काही करून 11:30 12च्या आधी तू येऊनच जाशील. आणि पण ते लेट होऊन गेलं खूप. एनिवेज बट इट वॉज रिअली नाईस गेस्चर. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. थँक्यू थँक्यू शोनी. थँक्यू. स्नोईची आयडिया होती इतकी छान. नाही व्हेरी नाईस बेबी. असंच खरं बोलायचं सोनिया. आयुष्यात नेहमी खरं बोलायचं. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. बापरे बाप. बापच आहे ना मग. बापवाले जरा कामं पण ते करावं लागतील. फक्त बाप बनून थोडी चालतं. घडवू पण शकतो आणि बापाची शिकवण जर चांगली नसेल तर त्याचं करिअर बिघडवू पण शकतो. दॅट इज ट्रू. याचं सर्कस चालू आहे इकडं. हे बघा त्या डालकीमध्ये सगळं जे काही करू शकते. आता बघा आता बॅलन्सिंग ऍक्ट सुरू आहे आमचा. वाव क्लॅप क्लॅप क्लॅप. नो टर्न अराउंड टर्न अराउंड टर्न अराउंड. त्याच्यावर घुमी घुमी. हा हे जरा आय गेस. हे बघा सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम. इकडे दाखव छोनी. प्रॉब्लेम नाही ॲक्च्युली. ती तिचं ना होड दाबते खूप. सो ऑल द मॉमीज तुमचे अँड द डॅडीज आय डोंट थिंक सो त्यांना आयडिया असेल जास्त. हे बघा ती असं खालचं होड दाबायला लागलेली आहे स्नोई. जर मम्मी लोकांना कोणाला माहिती असेल की हे कसं सोडवू शकतात प्लीज कमेंटमध्ये सांगून जा. आम्ही काय करतो ना तिला बोलायला लावतो काहीतरी की असं कर तसं कर किंवा हाय हॅलो बोल. पण ती तरी कंटिन्युअस कॉन्शियसली ती खालचा होड दाबतच राहते. जर तुम्हाला काही याच्यावरती सोल्युशन माहिती असेल सो प्लीज हेल्प अस आउट. ठीक आहे. आणि आम्ही जर तिला असं केलं ना नाही म्हणायला तर ती जास्त करते. जास्त आगोपणा करते. झालं का बॅलन्स ओ मरा 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 मरा. राम 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 राम. बचून जाते. उभी राहा हो बेटा. नाही पापा बच्चा मग त्याचे तुकडा होऊन जा.
राम 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 क्लॅप क्लॅप राम 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 मरा 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 कोण हॅपी कोण आहे हॅपी कोण स्नोई तू खूप आगाऊ झाली हा बेटा हा खूपच आगाऊपणा करायला लागली हा पुरी नॉटी हा ऑफिसचं काम डन फ्रेश हो जेवण करू प्रॅक्टिस करू शोनी आपल्याला पण दोघांना डान्स करायचा डुओ फादर अँड डॉटर डुओ हा ब्लू बघा तिला कलर हा कुठला आहे हा नाही बेटा रेड आहे रेड आता कुठला आहे हा कुठला आहे ग्रीन हा काय आहे ब्लू राईट काय बेटा तो झोकाच तोडून टाकतो आता एकटा ते झोक्यात येत पण नाही तू आता हे बघ शांत हा ना स्नो तू खूप नाटकं शिकून दिली आहे बेटा आता इतका नॉटी नो चल उतरायचं चला गुमी चल आपल्याला शॉपिंगला जायचं तुझ्या शॉपिंगला हाबू झाला हाबू मग इथं लात मारशील हाबू होईल ना बेटा स्नोई तू छोटू बेबी नाही आता हा बेटा बब्बू का हाबू मंकी करतो अशा आणि हॉर्स आणि डक क्वॅक 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 आणि बुबू आणि म्याऊ आणि लॉयन गेला तिचा तिकडं आता पायामध्ये लक्ष चल बेटा चल आपल्याला शॉपिंगला जायचं चल खूप टाइमपास झाला चल मागला ब्लॉग देखा का तू आपल्या चॅनलचा मागला ब्लॉग नाही बघितला रिसेंट जो आता मी टाकला होता तो टायटल पण नाही बघितलं काय होतं हां मग लोकांनी प्रश्न विचारलाय त्याच्यात कधी लग्न करणार म्हणजे दीपक महाजन मला लाईव्ह मध्ये पण विचारतायत मग एक वन अँड ऑल आन्सर करून दे सस्पेन्स मोकळा करून दे 2-3 वर्ष सो आय होप सगळ्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तर भेटून गेले असतील अजून तो लहान बाळ आहे बघा आईस्क्रीम खातोय आयपॅड बघतोय त्याच्या लग्नाचं वय कुठं झालं अजून सो दिस इज फॉर ऑल द गर्ल्स हू कीप आस्किंग मी की दीपकचं लग्न कधी होणार आहे तो त्याच्या भरोशी आता तो आम्ही त्याला दिलंय सोडून त्याला पटेल तेव्हा तो करेल ठीक आहे नाव डोंट आस्क कधी होणार आहे आता तरी नाही होणार आहे ॲटलिस्ट सध्या तरी नाही आहे जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला समजून येईल आणि स्नोई झोपून गेली आहे आणि आता मी पण झोपणार आहे उद्या परत ऑफिस आहे सो येस सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग डू सबस्क्राईब ॲक्च्युली आमचा प्लॅन असा होता ना की मी आणि पिऊ आज डान्स प्रॅक्टिस करणार होतो पण समहाऊ नाही झाली कारण की स्नोईची शॉपिंग करायला गेलो त्याच्यानंतर दिवसभर ऑफिस तर होतंच तर खूप थकून गेलो मग डान्स प्रॅक्टिस झालीच नाही तर मे बी आम्ही उद्या डान्स प्रॅक्टिस करू आणि त्याच्यानंतर इन कमिंग 2-3 days देर इज अ बिग थिंग गोइंग टू हॅपन ते आता होतं नाही होतं मी आता नाही सांगू शकत कारण की डिपेंड्स ठीक आहे आणि इट्स अ बिग थिंग त्याचं मला सांगेल मी लवकरच पण इथल्या आधी मे बी इंस्टाग्रामला सांगून देतो म्हणजे इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या आणि हां आता पुढचा ब्लॉग जो असेल त्याच्यात आमची डान्स प्रॅक्टिस प्रियंका प्रकाशची डान्स प्रॅक्टिस त्याची अजून मी सेट करतोय कोरिओ तर ते तुम्हाला बघायला भेटेल सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय सी यू सून